नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जे GPP त्याच्यानंतर ॲग्रो आणि हॉर्टीचे जे क्वेश्चन्स होते ते इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आपण की तुमचे हे जे क्वेश्चन आहे हे कशा बेसिसवर काढलेले आहे. 16 कमिटीच्या अंडर तुमचा जो सिलेबस येतो ते सिलेबसची प्रॉपर स्टडी करून त्याच्या नोट्स त्यानंतर त्याच्यात तुम्हाला कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे हे काढलेले आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर तुम्ही आपण दिलेले प्रत्येक क्वेश्चन केला तर मी सांगतो तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे खाली सेक्शन 1 सेक्शन बी मध्ये जेवढे प्रश्न आहे ते ॲक्युरेट तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. मेजर 80% तरी हा पेपर तुम्हाला सेट होण्याचे चान्सेस आहे. फक्त कोणता प्रश्न किती मार्काला कुठे सेट होईल याची गॅरंटी आपण या ठिकाणी देऊ शकत नाही, पण 100% यातलेच तुम्हाला प्रश्न येणार. आणि या ठिकाणी तुम्ही जर मागच्या वर्षीसुद्धा बघितलं, मागचे पेपरसुद्धा बघितले किंवा मेजर सिलेबस जर सुद्धा बघितला तर त्या ठिकाणी तुम्हाला दुसरं कोणतंही विचारासारखं त्या ठिकाणी पोर्शन राहिलेलं नाही. त्यामुळे मेजर पोर्शनमधून हे तुमचे पॉईंट्स काढलेले आहे. तर सर्वात प्रथम आपण आता या ठिकाणी तुम्हाला ॲग्रो 232 क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी खरीप क्रॉपचं देणार आहोत. त्यानंतर तुम्हाला EE 231 म्हणजे फार्म मशिनरी अँड पॉवरचं एक, आणि त्यानंतर इकॉन प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड फार्म मॅनेजमेंट हे 3 क्वेश्चन पेपरचे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. तर सर्वात पहिले आपण ॲग्रोचं देणार आहोत. ॲग्रोचं जे पेपर पॅटर्न असणार आहे तुमचा 1+2चा हा सब्जेक्ट आहे, तर त्याचं पेपर पॅटर्न ॲज इट इज सेम म्हणजे 40 मार्काला तुमचा पेपर असणार आहे. त्या 40 मार्काला पहिले तुमचे 6 क्वेश्चन विचारले जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 लिहायचे आहे. त्यानंतर खालच्या सेक्शन बीमध्ये तुम्हाला 5 विचारले जातील, त्याच्यामध्ये 4 लिहायचे आहे. आणि सेक्शन सीमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 12 आणि क्वेश्चन नंबर 13 हा जो तुम्हाला याचे 1 लाईन ॲन्सर किंवा गिव फंक्शन फॉर्म्युला वगैरे डिफाईन, त्याच्यानंतर MCQ मॅच द पेअर हे असे चूज द करेक्ट असे विचारतील. याच्यामध्ये हा तुमचा टोटल 40 मार्काला क्वेश्चन असणार आहे. तर ठीक आहे, याचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आधी बघूया. मित्रांनो, या ठिकाणी तुमचा गेस्ट पेपरचा ॲग्रो 2-3 क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये तुम्हाला मेजर प्रश्न तुमचे क्रॉपवरच विचारले जातात, बाकी दुसरं काही विचारलं जात नाही. फक्त क्रॉप जर केले तर क्रॉपवरच प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये तुमचं पहिलं तर मी जे मेजर क्रॉप देतो आहे याच्यावरच आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहे. याच्या बाहेर काहीही विचारलेलं नाही क्रॉपवर. तर याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्रॉप दिलेले आहे मी: राईस, सोयाबीन, ग्राउंडनट, पिजन पिया, कॉटन, बाजरा, मेज, जवार, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम. आणि याचे जे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहे याच्यामध्ये न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, हार्वेस्टिंग, सीडबेड प्रिपरेशन, सीड अँड सोईंग, त्याच्यानंतर वीड मॅनेजमेंट, सॉईल अँड क्लायमेट आणि व्हरायटी. आणि याच्यामध्ये जो 2 नंबरचा पॉईंट आहे हार्वेस्टिंग, याच्यामध्ये एक ईल्ड पण विचारतात तुम्हाला. हार्वेस्टिंग अँड ईल्ड असा प्रश्न येईल त्या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तयारी करत असताल ना, याचं प्रॉपर पॉईंट आहे, याच्या अनुषंगाने क्वेश्चन्स काढा. याच्या रेफरन्ससाठी तुम्हाला त्या ठिकाणी मागच्या वर्षीचे ॲन्सर की बघा आणि क्वेश्चन्स बघा. याने तुम्हाला ॲनालिसिस होऊन जाईल की कसा क्वेश्चन त्या ठिकाणी लिहायचा आहे. ॲन्सर कीमध्ये थोडं जास्त दिलेलं आहे, एवढं पण लिहायची गरज नाही आहे. याचे ॲक्युरेट पॉईंट जर तुम्ही केले तर होऊन जातं. आणि इतकी पण ॲक्युरेसी नाही, फक्त सीड रेट वगैरे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे राईसचं जे काही सीड रेट आहे ते 100 kg असेल तर तुम्ही 90 to 100 असं लिहिलं हे मॅच होऊन जातं, हे चालून जातं तिथं. या अशा गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करायच्या आहे. त्यानंतर सीड अँड सोईंग, याच्यामध्ये तुम्हाला या क्वेश्चनमध्ये सीड रेट, त्याच्यानंतर तुमचं सीड सोईंग मेथड, त्याच्यानंतर सोईंग डेप्थ, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी सीडबेड प्रिपरेशन, सोईंग सीझन, आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक्स्ट्रा लिहायच्या आहे. त्यानंतर तुमच्या व्हरायटी, मेजर क्रॉपच्या मेजर व्हरायटी करा मित्रांनो. जसं की कोणत्या युनिव्हर्सिटीने कोणती व्हरायटी डेव्हलप करेल आहे, त्याच्यानंतर इंडियाने कोणती व्हरायटी डेव्हलप करेली आहे, कोणत्या डिसीज कोणत्या पेस्टसाठी कोणती व्हरायटी रेजिस्टंट आहे, हाय इडिंग व्हरायटी कोणती आहे, त्यानंतर त्याची ड्रॉप व्हरायटी कोणती आहे. ह्या अशा व्हरायटी तुम्ही त्या ठिकाणी मेजर व्हरायटी प्रत्येक क्रॉपची काढायची आणि ती करायची. म्हणजे त्या ठिकाणी तुमचे MCQला विचारायचे जे पॉईंट आहे ते पण तुमचे क्लिअर होऊन जातात आणि पेपरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येतं. मेजर क्रॉपचं त्या ठिकाणी तुम्ही जर व्हरायटी विचारली तर 2 किंवा 3 व्हरायटी लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे. तर हे सगळे पॉईंट तुमचे या ठिकाणी तुम्ही करून गेले हे क्रॉपचे तर 100% तुम्हाला याच्यामध्ये सगळं येऊन जाईल. याच्यामध्ये आता याचे अभ्यास कसा करायचा हे एकदा सांगतो मी तुम्हाला या गोष्टीचं.
याच्यामध्ये तुम्ही ह्या असं जर याचा टेबल तयार केला तर खूप इझी जातं तुम्हाला अभ्यासाला. आधी तुम्ही त्याचे पॉईंट वाचून घ्यायचे, सगळे जेवढे क्रॉप आहेत तेवढे वाचून घ्यायचे, त्यात 2-3 वेळेस रिव्हिजन द्यायचं आणि त्याच्यानंतर याचा टेबल तयार करायचा. टेबलमध्ये तुम्हाला सायंटिफिक नेम, त्याच्यानंतर फॅमिली, त्याच्यानंतर तुमचं ओरिजिन, क्रोमोझोम नंबर, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी करणं आहे, जेणेकरून म्हणजे तुमचं MCQचे पॉईंट पण त्या ठिकाणी कवर होऊन जातात. तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पॉईंटचं फॅमिली, ओरिजिन, सीड रेट अँड सोईंग मेथड, इम्पॉर्टंट पॉईंट्स, व्हरायटी, त्याच्यानंतर हार्वेस्टिंग अँड यील्ड, त्याच्यानंतर तुमचं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, अशा जे काही तुमचे वेगवेगळे पॉईंट आहे ते वरती लिहून इकडं प्रत्येक क्रॉपचं जेवढे क्रॉप सांगितले तेवढ्याचे जर तुम्ही टेबल तयार केले तर तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं जाईल आणि तुम्हाला 100% पेपरला गेल्यावर तुमचे पॉईंट्स आठवणार. रिलेट करून जर लिहिले तुम्ही ह्या क्रॉपचं काय सीड रेट आहे, नंतर त्याला दुसऱ्या क्रॉपसोबत रिलेट करायचं, त्या ठिकाणी पेपरला गेल्यावर 100% तुम्हाला पॉईंट्स आठवणार. एकदा डीपली वाचून घ्यायचं, सगळं वाचून झाल्याच्या नंतर मग याचे टेबल तयार करायचा. म्हणजे टेबल तयार केल्याच्या नंतर तुम्हाला मेन पॉईंट आठवणार. मेन पॉईंट आठवल्याचे ते जर तुम्ही तिथे टाकले, त्या पॉईंटला अंडरलाईन करायचं आणि त्याच्यानंतर जे काही फापट पसारा आहे तो त्या ठिकाणी लिहायचा. 100% तुम्हाला मार्क पडून जाणार. हे फक्त टेबल करा आणि टेबलनी व्यवस्थित तुमचं अभ्यासही होणार आणि तुम्हाला वेळेवरती ते जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी पेपर लिहिणार त्यावेळेस तुम्हाला आठवणार सुद्धा. तर ठीक आहे, आपण आता नेक्स्ट याचे बघूया क्वेश्चन. त्यानंतर मित्रांनो आपण फार्म मशिनरी अँड पॉवर E231 हा जो तुमचा फ्रायडेला पेपर आहे, याचे क्वेश्चन्स बघूया या ठिकाणी. तर हा तुमचा 1+1चा आहे, म्हणजे ॲज इट इज तुमचं जसं ॲग्रोचं पेपर पॅटर्न आहे तसंच याचं क्वेश्चन विचारण्याचं पॅटर्न आहे आणि मार्कालाही तेवढंच आहे. तर याचे डायरेक्ट आपण क्वेश्चन बघूया. याच्यात तुम्हाला क्वेश्चन विचारायचे जास्तीत जास्त चान्स, हेच क्वेश्चन विचारायचे चान्स आहे तुम्हाला या ठिकाणी. पहिला जर बघितलं आपण, इनलिस्ट अँड एक्सप्लेन डिफरंट सोर्सेस ऑफ फार्म पॉवर अवेलेबल इन इंडिया, त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस पण करा. त्यानंतर दुसरी गोष्ट, डिफाईन फार्म मेकॅनिझम, एक्सप्लेन इट्स बेनिफिट अँड लिमिटेशन. त्यानंतर तिसरा, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ 2 स्ट्रोक इंजिन विथ डायग्राम किंवा मग 4 स्ट्रोक इंजिन विथ डायग्राम, दोन्हीपैकी एक 100% विचारतील. किंवा मग याचं डिफरंट बिटवीनला सुद्धा हा तुम्हाला क्वेश्चन दिसेल तिथं, 100% दिसेल डिफरंट बिटवीनला. नाही तर मग त्याचं डायरेक्ट सगळं टोटल तुम्हाला वर्किंग वगैरे हे सगळं लिहावं लागेल विथ डायग्राम. त्याच्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन पेट्रोल इंजिन अँड डिझेल इंजिन किंवा 2 स्ट्रोक इंजिन अँड 4 स्ट्रोक इंजिन हा असू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला, व्हॉट इज द पर्पज ऑफ कूलिंग, गिव्ह प्रिन्सिपल ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द एअर कूलिंग सिस्टम ऑफ IC इंजिन अँड एक्सप्लेन फोर्स सर्क्युलेशन वॉटर कूलिंग सिस्टम. ही एक सिस्टम मेन तुम्हाला जास्तीत जास्त विचारायचे चान्सेस आहे. सगळेच करून ठेवा पण जास्त फोकस हिच्यावर करा, ठीक आहे. किंवा मग इंग्लिश डिफरंट मेथड्स ऑफ कूलिंग, असं सुद्धा त्या ठिकाणी हा मेजर क्वेश्चन आहे. याच्यामध्ये एक क्वेश्चन केला तरी याच्या रिलेटेड विचारले जाणारे 2-3 क्वेश्चन तुमचे या ठिकाणी तयार होऊन चालले. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे तुमचा, डिफाईन ट्रॅक्टर, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ट्रॅक्टर, स्टेट फॅक्टर कन्सिडर फॉर सिलेक्शन ऑफ ट्रॅक्टर. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा प्रत्येक वर्षी बघायला भेटतो आपल्याला, त्याच्यामुळे हा एक परफेक्ट करून ठेवा. त्याच्यानंतर डिफाईन टिलेज, इनलिस्ट ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्राईब इन ब्रीफ द टाइप्स ऑफ टिलेज अँड इम्प्लिमेंट्स. हा तुम्हाला फक्त रिव्हिजन देण्याचं काम आहे, कारण तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला सुद्धा हा क्वेश्चन आणि याच्यावर डिटेल सगळं झालेलं आहे तुमचं, आणि हा एकदम सिली क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर सीड ड्रिल, स्टेट इट्स फंक्शन, इनलिस्ट द टाइप्स अँड एक्सप्लेन एनी वन. ठीक आहे, सीड ड्रिलचं पण विचारतात. किंवा मग एक्सप्लेन रोलर टाईप सीड मीटरिंग मेकॅनायझेशन, याच्यावर सुद्धा तुम्हाला ह्या दोन्हीपैकी एकावर तुम्हाला डिस्क्राईब करायला येऊ शकतं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे तुमचा, इंग्लिश डिफरंट टाईप्स ऑफ स्प्रेयर अँड डस्टर, राईट देअर फंक्शन ऑर डिस्क्राईब एनी वन. ठीक आहे, हा एक तुमचा मेजर आहे. त्याच्यानंतर राईट शॉर्ट नोट्स, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ स्प्रेइंग, सोईंग मेथड, कार्बोरेटर, MB ब्लॉक, डिस ब्लॉक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आहे तुमचा, डिफाईन हार्वेस्टिंग, इनलिस्ट इक्विपमेंट यूज फॉर हार्वेस्टिंग, एक्सप्लेन कंबाईन हार्वेस्टर विथ इट्स फंक्शन. ठीक आहे, एवढे मेजर प्रश्न आहे, एवढे करून जा. या ठिकाणी पेपर तुमचा जो काही कोर्स आहे तो जास्तही अवघड नाही तुमचा, फक्त हे प्रॉपर करा. जे काही तुमचं पार्ट 2 आहे ट्रॅक्टरच्या नंतर, ते सगळं ॲग्रिकल्चर रिलेटेड पोर्शन आहे, ॲग्रोनॉमी रिलेटेड, त्यामुळे तो सोपा आहे. फक्त 2 स्ट्रोक इंजन, 4 स्ट्रोक इंजन वगैरे हे जे वर्किंग प्रिन्सिपल, हे थोडं डीपली अभ्यास करायचा, कारण याच्यात थोडे शब्द अवघड आहे आणि ते ऐन वेळेवर तुम्हाला लक्षात येत नाही.
ते लिहून तुम्ही त्या ठिकाणी पाठ करा. ओके, बेस्ट ऑफ लक. असो मित्रांनो, ह्या इंजिनच्या पेपरमध्ये एवढे क्वेश्चन्स आणि तुम्हाला पेपरमध्ये 1 किंवा 2 तुम्हाला त्या ठिकाणी न्यूमेरिकलसुद्धा बघायला भेटतील. तर PYQ पेपरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे न्यूमेरिकल जास्त चान्स असतो की रिपीट होण्याचे. न्यूमेरिकल रिपीटच होतात. तर त्या ठिकाणी फक्त त्याचे जे नंबर्स असतात ते चेंज करतात, बाकी तेच असतात. तर न्यूमेरिकल पण 1-2 करून ठेवा, कारण ते पण जास्तीत जास्त त्या ठिकाणी विचारले जातात. तर याचे PYQ बघण्यासाठी तुम्हाला टेलिग्रामवर जाणं आहे. टेलिग्रामवर तुम्हाला याचा कोर्स नंबर टाकायचा आणि PYQ टाकायचं पुढं, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे PYQ भेटून जातील. त्यानंतर आता आपण इकॉनचं तुमचं बघूया. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर आपला इकॉन 231 बघूया. याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक अँड फार्म मॅनेजमेंट 2+0चा कोर्स आहे तुमचा हा. याच्यामध्ये तुमचं जे काही हा जो कोर्स आहे तुमचा 2+0चा आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी 2+0ला 50 मार्काला हा विचारला जाणार आहे, कारण याला प्रॅक्टिकल नसणार आहे. याच्यामध्ये क्वेश्चनसुद्धा वाढवलेले आहे तुमचे. टोटल 7 क्वेश्चन विचारलेले आहे आणि त्याच्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी 5 करणं आहे. त्यानंतर खाली पण सेक्शन बीला तुम्हाला 6 क्वेश्चन विचारलेले आहे, त्याच्यापैकी पण तुम्हाला त्या ठिकाणी 5 करणं आहे. बाकी क्वेश्चन नंबर 14 आणि क्वेश्चन नंबर 15 तुमचा ॲज इट इज आहे. ठीक आहे, ह्या टोटल 50 मार्काला आहे तुमचा क्वेश्चन. तर इकॉनचा जो तुमचा या ठिकाणी कोर्स आहे प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स अँड फार्म मॅनेजमेंट. व्हॉट डू यू मीन बाय इकॉनॉमिक्स, डिस्क्राईब स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमिक्स. ज्या 1-2 मेथड आहे, ज्या 1-2 डेफिनेशन आहे वेगवेगळ्या सायंटिस्टने दिलेल्या आहे, त्या पण त्या ठिकाणी करा. कधी कधी असा पण क्वेश्चन येतो तुम्हाला की या स्पेसिफिक सायंटिस्टनी कोणती डेफिनेशन या ठिकाणी इकॉनॉमिक्सची दिलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर मग तुमचा व्हॉट इज नॅशनल इन्कम, क्यू ब्रीफ कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम, एक्सप्लेन मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम. ठीक आहे, त्यानंतर याचं डिफरंट मेथड तुम्हाला करणं आहे. त्यानंतर व्हॉट डू यू मीन बाय टॅक्स, एक्सप्लेन कॅनॉन्स ऑफ टॅक्सेशन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे एक्सप्लेन लॉ ऑफ इक्विमार्जिनल युटिलिटी विथ एक्झाम्पल अँड लिमिटेशन, गिव्ह इट्स प्रॅक्टिकल इम्पॉर्टन्स. ओके मित्रांनो, हा जो तुमचा टेबल, त्याच्यानंतर याचा डायग्राम, हे सगळं तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन देणं आहे, कारण खूप महत्त्वाचं आहे. हा आला तर तुम्हाला 6 मार्कालाच प्रश्न येईल हा. किंवा मग हे जे 3 लॉ सांगितलेले मी तुम्हाला, या तिन्हीपैकी तुम्हाला एक तरी त्या ठिकाणी बघायला भेटेल. त्याच्यानंतर स्टेट लॉ ऑफ डिमांड, एक्सप्लेन इन ब्रीफ एक्सटेन्शन अँड कॉन्ट्रॅक्शन अँड इन्क्रीज अँड डिक्रीज ऑफ डिमांड विथ डायग्राम. हा मायनरला ठेवा, कारण जास्त विचारला जात नाही, पण विचारायचे चान्सेस आहे. त्यानंतर डिफाईन इलास्टिसिटी ऑफ सप्लाय, डिस्कस फॅक्टर अफेक्टिंग इलास्टिसिटी ऑफ सप्लाय. त्यानंतर तुमचा क्वेश्चन नंबर 7 आहे एक्सप्लेन लॉ ऑफ डायमेन्शिंग मार्जिनल युटिलिटी विथ एक्झाम्पल, गिव्ह इट्स लिमिटेशन अँड प्रॅक्टिकल इम्पॉर्टन्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 एक्सप्लेन कंझ्युमर सरप्लस, डिस्कस इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर सरप्लस, एक्सप्लेन विथ सुटेबल डायग्राम. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे तुमचा डिफाईन डिमांड अँड इलास्टिसिटी ऑफ डिमांड, राईट टाईप्स ऑफ डिमांड अँड मेथड ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे तुमचा डिफाईन ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, गिव्ह इम्पॉर्टंट अँड स्कोप ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. क्वेश्चन नंबर 11 व्हॉट डू यू मीन बाय बार्टर सिस्टम ऑफ एक्सचेंज, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ मनी अँड इनलिस्ट फंक्शन्स ऑफ मनी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 आहे तुमचा व्हॉट डू यू मीन बाय युटिलिटी, राईट कॅरेक्टरिस्टिक्स अँड फॉर्म्स ऑफ युटिलिटी. त्यानंतर डिफाईन इन्फ्लेशन, एक्सप्लेन कॉजेस ऑफ इन्फ्लेशन अँड इट्स टाईप्स. त्यानंतर डिफाईन पब्लिक एक्सपेंडिचर अँड गिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 आहे तुमचा डिफरन्स बिटवीन पब्लिक अँड प्रायव्हेट फायनान्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्स, मायक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स. त्यानंतर शॉर्ट नोट जर विचारलं तुम्हाला तर डिस्ट्रीब्युशन थेरी, GST, टाईप्स ऑफ इकॉनॉमी अँड इकॉनॉमिक सिस्टम, याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न बघायला भेटतील. मित्रांनो, हा या ठिकाणी जे काही तुम्हाला क्वेश्चन याचे जास्त दिलेले आहे, कारण थोडा अवघड विषय आहे आणि याचे जास्तीत जास्त चान्स असतात की पेपर इन्फ्लेशन होण्याचा, म्हणजे चेंज होण्याचा. त्यामुळे त्या ठिकाणी जास्त क्वेश्चन दिलेला आहे. जर ॲज इट इज पेपर थोडं हे पण झालं तर त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक क्वेश्चन त्या ठिकाणी सोडू शकता. ठीक आहे, तर ओके, बाय बाय. लवकरच तुमचा जे राहिलेले 2 सब्जेक्ट आहे, कोर्स आहे, त्याचेसुद्धा लवकरात लवकर तुम्हाला क्वेश्चन देण्याचा मी प्रयत्न करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू.